अवस्था आहे तर राज्यभरात काय परिस्थिती असणार आहे? आता दिवसभरातली आणखी एक चर्चेत राहिलेली बातमी आहे ती सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्या संदर्भात. कारण सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंचं दिल्लीमधलं आंदोलन हे यशस्वी झालं आणि त्यांची जेन झी मधली क्रेज वाढली आहे. त्याचाच फायदा घेण्यासाठी संभाजीनगरमध्ये 2 शिवसेनांमध्ये जणू रस्सीखेचच सुरू झाली आहे. संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला आणि दिपके संभाजीनगरचे रहिवासी आहेत. त्यामुळेच आपला जनाधार वाढवण्यासाठी दोन्ही शिवसेना दिपकेंना जवळ करण्याच्या प्रयत्नात आहेत. सीजेपी आंदोलन सुरू झाल्यापासून उद्धव ठाकरे दिपकेंच्या संपर्कात आहेत. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे शिलेदार संजय शिरसाट, बच्चू कडू यासारख्या नेत्यांनी दिपकेंच्या घरी भेट देत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे भविष्यात दिपके नेमका कोणता राजकीय मार्ग स्वीकारतात का की वेगळी वाटच कायम ठेवतात पाहणं महत्त्वाचं आहे. संजय शिरसाट साहेब जे दिपकेजींना भेटले ही त्यांची वैयक्तिक भेट होती. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की दिपकेजींच्या बाबतीमध्ये म्हणजेच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेची देखील स्पष्ट भूमिका होती की विद्यार्थ्यांची नीटच्या बाबतीतली जी मागणी आहे ती नीटच्या बाबतीतली मागणी केंद्र सरकारनं विशेषतः नरेंद्र मोदी साहेबांनी पुढाकार घेऊन पूर्ण केलेली आहे. आता दुसरा युबीटी पक्ष आहे, तुमचं असं म्हणणं आहे की ते त्यांच्या जवळ जात आहे. त्यांना जवळ जाणं क्रमप्राप्तच आहे, कारण मतदारांनी त्यांना नाकारलेलं आहे. ते आता 5व्या, 6व्या, 7व्या नंबरला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेले आहेत. मग त्यांना जर उभारी घ्यायची असेल तर कोणाच्या तरी आधाराची आवश्यकताच आहे. आता बातमी आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका दाव्यासंदर्भातली एक अजब दावा त्यांनी केला आणि त्याच्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये टोले प्रतिटोल्यांचं सत्र जे आहे ते बघायला मिळतंय. चंद्रकांत पाटील यांच्या या दाव्यावर आता विरोधकांनी जोरदार टोले लगावलेले आहेत. जंतर मंतर आंदोलनाच्या वेळी वापरलेल्या दगडांवरील फुटप्रिंट आधारशी लिंक होतील असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आणि विरोधकांनी मग पाटलांना चांगलंच फैलावर घेतलं. विरोधकांनी पाटलांचा जोरदार समाचार घेतला. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी फॉरेन्सिक टीमसाठी चंद्रकांत पाटलांचं गेस्ट लेक्चर ठेवता येईल का याचा विचार करावा असा टोला रोहित पवारांनी